अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उर्मिला भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेस उर्मिलाला उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींच्या विरोधात तिकीट देण्याचा विचार करत आहे। गोव्यात नव्याने सत्ता स्थापन होऊन काही दिवस उलटले नाही, तोच अगोदर नाराज असलेल्या महाराष्ट्र गोमंतक पार्टीने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे। भाजपा सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकी मागोपण दिली आहे। भाजपासमोर माढ्याचा पेच कायम असून माढ्याची योग्य उमेदवारांचा शोध सध्या सुरू आहे। अनेक दिवस उलटले तरी भाजपाला अद्याप सुयोग्य उमेदवार सापडलेला नाही। त्यामुळे कुणी उमेदवार देतं का उमेदवार असं म्हणण्याची वेळ आता भाजपवर आली आहे। काँग्रेसने आज ओबीसीचं अधिवेशन घेण्याची जोरदार तयारी केली आहे। ओबीसी समाजानं काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी राहुल गांधी ओबीसी समाजाला काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसनं महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन घोषणा करायला सुरुवात केली आहे। किमान उत्पन्न कमी हमी योजनेनंतर काँग्रेसनं आता महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 33% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे। किमान उत्पन्न हमी योजना तयार करण्यासाठी काँग्रेसनं रघुराम राजन यांच्यासहित जगातील सर्व अर्थतज्ञांच्या मार्गदर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर ही योजना तयार करण्यात आल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे। भाजपाला दिलेला पाठिंबा ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक होती, म्हणून आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचं प्रायश्चित करून आत्मशुद्ध करून घेतला, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं। सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीमधून महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरीच्या घटनेला आता 8 वर्ष उलटून गेली। या प्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्त केलाय। नीता अंबानी यांनी आपल्या सुनेला सुन्मुख दर्शन म्हणून एक खास वस्तू गिफ्ट केली। नीता यांनी एक महागडा हार आपल्या सुनेला भेट दिलेला आहे। भेट म्हणून नीता यांनी श्लोकाला दिलेल्या या हाराची किंमत चक्क 300 कोटी इतकी असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलंय। मुकेश अंबानीनंतर उद्योगपती लक्ष्मी निवास मित्तल यांनी आपला भाऊ प्रमोद कुमार मित्तल यांना आर्थिक मदत करून कायद्याच्या कचाट्यातून वाचवलेला आहे। पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला। गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघरमधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने पालघरमधून डावललं असलं तरी वनगा यांना विधिमंडळात पाठवणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं। माझं गावितांना पूर्ण सहकार्य असून लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय मी व माझ्या कुटुंबियांनी घेतल्याचं श्रीनिवास वनगा यांनी म्हटलेलं आहे। अभिनेत्री जया प्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भूपेंद्र यादव यांनी अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत त्यांना प्रवेश केला। आझम खान यांच्यासोबतच वादानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपमध्ये वाजपेयी युगाचा अस्त झाला असून मुरली मनोहर जोशींचा पत्ताही कट झाला। भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मेनका आणि वरुण गांधीच्या जागांमध्ये अदलाबदल झाली असून जयाप्रदांना रामपूरचं तिकीट देण्यात आलंय। स्टार कंपनीच्या यादीतून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं वगळण्यात आली आहे। तुम्ही निवडणूक लढवणार नाही असं घोषित करा, असं मुरली मनोहर यांना पक्षानं सांगितलंय। मात्र मी घोषित करणार नाही असं मुरली मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय। गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे चेअरमॅन रत्नाकर गुट्टे यांनी 22 बोगस कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून 26,000 शेतकऱ्यांना व बँकांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याप्रकरणी आज दुपारी गुट्टे यांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे। नीरव मोदीच्या अटकेनंतर आरबीआयनं मोठं पाऊल उचललंय। पीएनबी बँकेवर आरबीआयनं 2 कोटीचा दंड लावला असून स्विफ्टचे नियम तोडल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय। मोदींनी मनरेगा योजनेची खिल्ली उडवली असून त्यांना ही योजनाच समजली नाही अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे। राजस्थानात आयोजित सभेत ते बोलत होते। दिल्लीतील काँग्रेस आणि आपची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण काँग्रेस आप आघाडीचा निर्णय राहुल गांधींकडे असणार आहे अशी घोषणा काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केली आहे। उर्मिला मातोंडकर मोठ्या भावाला जिंकवण्यासाठीच येत आहेत। भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी हे वक्तव्य केले। उत्तर मुंबईमधून उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याबाबत शक्यता असताना आता गोपाळ शेट्टी यांनी हे वक्तव्य करून या जागेवर भाजपचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं म्हटलेलं आहे। यूपीएस मतदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर डी.के. जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। मदान हे सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होते। मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल झाल्या असून 6 फेब्रुवारीपासून या याचिकांवर सुनावणी सुरू आहे। दरम्यान
या सर्व सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नसून जे कोणी मराठा मोर्चा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून पाहतील त्याचा मराठा मोर्चाशी कोणताही संबंध नसल्याचं आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलंय. सध्या मुंबईचं तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं असून पुढील काही दिवसात हे तापमान कमी होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे प्रवाहाचे वारे जास्त प्रभावी असल्यानं ही तापमानात वाढ झाली आहे. प्रणिती शिंदेंना भाजपमधून अनेक वेळा ऑफर आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेने केलाय. यावेळी जीव जाईपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं प्रणिती शिंदेने सांगितलं होतं. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये फिरोज शेख या तरुणानं लग्नपत्रिकेतून सुजय विखेंचा प्रचार केला. आहेर आणू नका मात्र सुजय विखेंनाच मत द्या असं आवाहन तरुणानं केलं. मोदी सरकारनं 5 वर्षात शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आता या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी म्हणत मोदींची नक्कल केली आहे. परभणीत आयोजित राष्ट्रवादीच्या सभेत ते बोलत होते. सोलापूरच्या बार्शी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याचा एक प्रताप समोर आला. यात पोलीस आरोपीकडूनच मसाज करून घेत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बलात्काराच्या प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मसाज करून घेतलाय. पंजाबदा पुत्र भाजपच्या प्रचाराला लागलाय. गुरुदासपूरचे भाजपचे उमेदवार सत्यपाल सिंग यांच्या प्रचाराला सनी देओलनं सुरुवात केली आहे. सोमवारी भाजपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहण्याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नितीन गडकरींना आशीर्वाद दिला. उत्तर प्रदेशमध्ये निषाद पार्टी, राष्ट्रीय समानता दल आणि जनतावादी सोशलिस्ट पार्टी अशा 3 पक्षांसोबत समाजवादी पार्टीने युती केली. हे सर्व पक्ष निवडणुकीत एकमेकांना मदत करणार आहेत. पहिली एक्सप्रेस सुटल्याने प्रवाशांची दुसरी एक्सप्रेस देखील सुटली जाते. त्यामुळे दुसरा पर्याय शोधावा लागतो. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण कोणतेही शुल्क न देता आता प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या संदर्भात 1 एप्रिलपासून नवा नियम लागू होणार आहे. 80 वर्षापूर्वी दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी आश्रय दिला होता. याच घटनेची आठवण म्हणून पोलंडचे राजदूत ॲडम बुरकोस्वी आणि त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती. यावेळी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. औरंगाबादमधील मदरसातल्या 100 विद्यार्थ्यांना जेवणातून काल रात्री विषबाधा झाली आहे. मुलांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना पडेगाव येथील अरबी मदरसात घडलेली आहे. डॉक्टर प्रीतम मुंडे मंदिर दर्ग्यात जाऊन सध्या दर्शन घेत आहेत. प्रीतम मुंडे यांनी अंबाजोगाईच्या हजरत सय्यद सादेक अली शाह दर्ग्यावर हजेरी लावून मजारवर दर्ग्यावर चादर चढवली आहे. कानपूरमधील स्मृती इराणी यांच्या सभेत बैलानं घुसून धुमाकूळ घातलाय. महिलेसह सुमारे 10 ते 12 जण बैलाच्या धुमाकुळीमुळे जखमी झालेत. कांचनताई दिल्ली में, सेल्फी वाली बाई गल्ली में अशा टीका शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे. काही जण रागवले की टीव्ही फोडतात, तसंच शरद नावावर विश्वास नाही अशी टोलेबाजी नीलम गोऱ्हेंनी यावेळी केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीला त्यांच्या कंपनीच्या एका संचालकाने 17 कोटी रुपयांना फसवलं. या प्रकरणी पोलिसांनी मुकेश शहा आणि त्यांची प्रेमिकेला अटक केली आहे. मुकेश शहा अंबानीच्या ईशा बिल्टेक आणि ईशा इन्फ्राटेक कंपनीचे संचालक होते. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसंच अवैध मद्य बाळगणं आदी प्रकरणात 4428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा चीन कार्डचा वापर करत आहे. इतकंच नव्हे तर पाकिस्तानबरोबरचा वाद वाढवणं हे सुद्धा मोदींची जनतेतील लोकप्रियता वाढवणं आणि मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा एक डाव असल्याचं चीनी मीडियानं म्हटलंय. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या अतितटीच्या लढतीत चेन्नईनं शेवटच्या षटकात दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवलाय. याबरोबरच चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकला असून गुणतक्त्यात ते अव्वल स्थानी पोहोचलेत. लोकप्रियतेमुळे गेल्या वर्षी हुबेहूब त्याचप्रमाणे दिसणारी खेळणी बाजारात आली होती. त्यानंतर आता तैमूर कुकीज देखील बाजारात दाखल झालेत. कस्टमाइज कुकीज तयार करणाऱ्या एका बेकरीनं तैमूर कुकीज बाजारात आणली असून सध्या या कुकीजची जोरदार विक्री सुरू आहे. कंगना रानौत लवकरच जया या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कंगनानं जोरदार तयारी सुरू केली असून सध्या ती तमिळ भाषेचे धडे घेताना दिसते.
अभिनेता रणवीर कपूरचा शमशेर हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात डाकूची भूमिका रणवीर साकारणार आहे। रणवीरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी हा चित्रपट असून या चित्रपटात रणवीर दुहेरी भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। अभिनेते सावी सिद्धू पुन्हा नव्याने चित्रपटात पदार्पण करणार आहेत। त्यांना चित्रपटात काम मिळालं नाही म्हणून ते सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते, परंतु आता त्यांना गायक मिका सिंगनं आपल्या चित्रपटात भूमिका ऑफर केली। सावी सिद्धू आता आदत या चित्रपटात झळकणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।